वाल्मिक कराड विरोधामध्ये जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। कराडची बार्शी तालुक्यात असणारी शेतजमीन ताब्यात घेणार जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा हा इशारा आहे। हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या अन्यथा जमीन ताब्यात घेणार असा इशारा त्यांनी दिलाय। बार्शी तालुक्यात कराडकडून ज्योती जाधवच्या नावावर ही जमीन खरेदी करण्यात आली होती। वाल्मिक कराड यांची बेहिशोबी मालमत्ता ही आपल्याला पाहायला मिळते। नुकतंच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेंद्री या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर देखील 36 एकर जमीन मिळाली होती। त्यानंतर हार्वेस्टर जे शेतकरी आहेत त्यांचे देखील पैसे घेतल्याची सध्या जोरदार चर्चा असून यावेळी या प्रकरणामध्ये जनशक्ती शेतकरी संघटनेनं आपला लढा उभारण्याचं ठरवलेलं आहे। भाऊ काय सांगाल, नेमकं काल आपण आंदोलन उभा करणार असं सांगितलं होतं, काय आंदोलन असणार आहे आपलं? सांगली बारामती पासून अगदी माड्यापर्यंत आमच्या शेतकरी आहेत। अनेक शेतकऱ्यांनी भेट घेतली, हार्वेस्टर घेतला शेतीला जोडधंदा असावा म्हणून, त्या ठिकाणी अनुदान मिळतंय म्हणून। पण एखाद्या कृषी मंत्र्याच्या सावलीला बसून वाल्मिक कराड सारखा जर गुन्हेगार सर्वसामान्याला फसवत असेल तर अनेक बायकांच्या नावावर वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या करतो। आमच्या जिल्ह्यात बार्शी तालुक्यात त्यांची एका बायकोच्या नावावरची प्रॉपर्टी आहे असं आम्हाला समजलं। सरकारने त्वरित 7 दिवसाच्या आत ती प्रॉपर्टी त्या प्रॉपर्ट्या बरोबर पुण्या मुंबई मधील प्रॉपर्टी त्या ठिकाणी जप्त करावे आणि पैसे द्यावे। जर दिले नाहीत तर 7 दिवसानंतर आम्ही हार्वेस्टरचे जेवढे शेतकरी आणि जेवढे हार्वेस्टर मालक आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही बार्शी तालुक्यातील जी त्यांची 35 एकर जमीन आहे त्या जमिनीवर ताबा घेऊन ताब्यात घेण्याचं काम आम्ही करू आणि ती ताब्यात घेतलेली जमीन आम्ही हार्वेस्टर मालकाला देण्याचं काम करू। चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।